महामानवांच्या पोस्टरवर आक्षेपार्ह कमेंट, साताऱ्यात समाजबांधव आक्रमक. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर संताप उसळला होता. याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने साताऱ्यातील समाजबांधव आक्रमक झालेत. समाजबांधवांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी आक्रमक समाजबांधवांची समजूत काढत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईचं आश्वासन दिलं. यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू आहे. सचिन पाटील यांनी बाबासाहेबांविषयी काही कमेंट केलेले आहेत, त्याचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो. पोलीस जोपर्यंत कारवाई कडक त्याच्यावर करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पोलिसांनी पण आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि त्याच्यावर आमची सगळ्यांची त्यांनी माफी मागावी. बाबासाहेबांची त्यांनी सगळ्यांसमोर येऊन माफी मागावी. सचिन पाटील यांनी सगळ्यांच्या समोर येऊन बाबासाहेबांची माफी मागावी ही आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला शाहूपुरी पोलीस स्टेशननं सहकार्य केलेलं ते आम्हाला म्हटले ते की गंभीर गुन्हा नोंद करू, तर आम्ही त्यांच्यावरती अपेक्षा ठेवतो. आम्ही फॉलोअप घेतच राहतोय आणि जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमचं असं म्हणणं होतं त्याने पुतळ्याजवळ माफी मागावी, पण साहेब अशा म्हणतायत, पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे ते कायद्यात बसत नाहीये. बरं, तुमच्या कायद्यात ते जर बसत नसेल तर त्याने इथे येऊन सर्वांची इथं बाबासाहेबांना हात जोडून माफी मागावी एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही त्याला मारहाण करत नाहीये, पण इथं त्यानं उभा येऊन आमच्या समोर माफी मागितलीच पाहिजे. हेच आमचं म्हणणं आहे. चार बोलाय उभी नाही, आज जर एक बोलाय. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी काढली व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी काढलेले आहे. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सातारा शहरामध्ये एका वस्तीमध्ये सचिन पाटील याने बाबासाहेबांच्या विषयी जी पोस्ट टाकलेली ती अतिशय गंभीर होती की बाबासाहेबांचे पुतळे अजून असे फोडले पाहिजेत अशी ती कमेंट होती. तर त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही संबंधित आपले शाहूपुरीचे म्हेत्रे साहेब आहेत यांच्यापाशी आम्ही आलो असता त्यांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर 219 अंतर्गत कलम अंतर्गत ते गुन्हा दाखल झालेला आहे. 299 असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं आमच्या सर्व महिलांचा असा विषय आहे की त्याने आमची माफी सर्व समाजाची आमच्या भावना दुखवलेल्या आहेत. बाबासाहेबांची माफी त्यांनी मागितली पाहिजे. आणि सातारा शहरामध्ये आम्ही चळवळीत सर्व काम करतो. आमच्या सातारा शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला आहे आणि अशा गोष्टी कधीही होत नाहीत, आत्तापर्यंत झालेल्या नाहीत. आणि अशा गोष्टी जर कोणी केल्या तर त्याला घरातनं ओढून मारल्याशिवाय आम्ही बसणार नाही एवढं मी आश्वासन देत आहे. आत्ता साहेबांनी सांगितलेलं आहे कारवाई करतो, पण इथून पुढं सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी काय झाल्या तर सर्व महिला सर्व जनता घेऊन आम्ही डायरेक्ट त्याचं घर जाळण्याचा घर बी जाळू असं मी आत्ता तुम्हाला सांगत आहे. कारण की अशा गोष्टीला आम्ही सोडणार नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आज 2 ते 3 टायमाचं नाही तर आयुष्यभराचं आमचं सगळं त्यांनी त्या गोष्टी करून चांगले गेलेले आहेत. आणि अशा माणसाला जर तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. रात्री एका इंस्टाग्रामवर एक महामानवांची रील फिरत असताना त्याच्यावर आपल्या हद्दीतील एका इस्मानं आक्षेपार्ह टिप्पणी केलेली होती, कमेंट केलेली होती. त्या अनुषंगानं आपल्याकडं समाज बांधव आले होते त्या संशयिताबद्दल तक्रार देण्यासाठी. त्या अनुषंगानं आपल्याकडे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे. संबंधित जो संशयित आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई करत आहोत. मी नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी आणि समाजात एकोपा निर्माण करून जसा आता सध्या एकोपा आहे आपल्या सातारा जिल्ह्यात सातारा शहरामध्ये त्याप्रमाणे तो अबाधित ठेवावा. नमस्कार.